तर खानदेशातील आराध्य दैवत मानल्या जाणाऱ्या कानुबाई माता म्हणजेच श्रावण महिन्यातील नागपंचमी नंतर येणाऱ्या रविवारी हा कानुबाई मातेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो। कानुबाई माता ही 1.5 दिवसासाठी माहेरी येत असते आणि हा 1.5 दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। या उत्सवासाठी संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन हा उत्सव साजरा करून रोड तयार करून कानुबाई मातेला त्याचा नैवेद्य दिला जातो व सर्व परिवार एकत्र येऊन हा प्रसाद घेत असतात। आज कानुबाईला निरोप देण्याची वेळ आली असून जळगाव शहरातील मेहरून तलाव गणेश घाटावरती कानुबाईच्या निरोप देण्यासाठी मोठी गर्दी झालेली आहे। संपूर्ण परिवार ढोल ताशांच्या व डीजेच्या तालावर ठेका धरत आपल्या कानुबाईला निरोप देत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। यावेळी कानुबाई मातेच्या भक्तांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। खानदेशातील मोठा उत्सव म्हणजे कानुबाई आणि कानुबाई ही खानदेशाची आराध्य दैवत मानली जाते आणि श्रावण महिन्याच्या नागपंचमी नंतरचा पहिला रविवार म्हणजेच कानुबाईचा दिवस आणि या कानुबाईच्या उत्सवात हा 1.5 दिवसाचा उत्सव असतो आणि कानुबाईच्या उत्सवासाठी राज्यभरातून जे काही परिवार हा एकत्र येत असतो। गणेश घाटावरती मोठी गर्दी झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत काही परिवार जुडलेले आहेत, भक्त जुडलेले, आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया। आम्ही म्हणजे खूप उत्साह असतो आम्हाला। रोठाची तयारी करतो, सगळे घरात स्वच्छता टॉपटिप करतो, म्हणजे काय सगळं। आणि मुलं सुद्धा आमचे बाहेर गावला असतात, ते सर्व परिवार आमचा इथं जमा होतो। कानुबाईला साकडं घातलंय की पुढच्या वर्षी लवकर या, आता आनंदात जा बाप्पा, आनंदात या आमच्या घरी, पुढच्या वर्षी सुख समाधानी ठेवा आम्हाला सगळ्यांना, सगळ्याचं आरोग्य चांगलं ठेवा, एवढं निरोप देते आमच्या कानुबाईला। आम्ही पुण्याला असतो, आम्ही जळगावचेच आहे आणि बेसिकली हे सगळं ट्रॅडिशनल इतकं छान एन्जॉय करायला मिळतं आणि असं मोस्टली मुलींना वगैरे नाचायला वगैरे अलाऊ नसतं आणि हे खानदेशाची स्पेशालिटी आहे की मुलींना खूप फ्रीडम आहे असं, आणि ते कानुदेवीमुळे झालेलं आहे आपल्याला। हे या निमित्ताने कल्चर माहित होते, जे माझ्या छोट्या मुली आहेत त्यांना ते कल्चर माहित झालं, कानुबाई काय आहेत, पुढे पण त्यांना ते म्हणजे पुढे डेव्हलप होत जातील त्याच्यामध्ये। आणि गणेश घाटावरती आज कानुबाईचं मोठ्या उत्साहात आणि थाटात विसर्जन या ठिकाणी निरोप देतात असताना या ठिकाणी भक्त आपल्याला पाहायला मिळत आहेत। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।